नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये मात्र आता कामिनी मात्र खूप हसत असते। अन्नपूर्णा आजी आणि आजोबा यांच्यावर ढक्कल गाडी नंबर 1 आणि ढक्कल गाडी नंबर 2 असं मात्र आता म्हणून त्यांच्यावर इतके हसते आणि दोन्ही ढक्कल गाडी आता इथेच आहे आणि कसं वाटतं, मज्जा येतेस ना, असं मात्र आता हसून विचारत असते। बिचारी अन्नपूर्णा आजी अजूनपर्यंत एकही शब्द काही बोलत नाही, परंतु आजोबांना मात्र आता सर्व काही समजते। बोलता येत नसल्यामुळे आता आजोबा फक्त आपल्या आतल्या आत अगदी रिॲक्ट होत असतात। त्यांना ह्या कामिनीचा इतका राग येत आहे कारण ते अन्नपूर्णाला किती त्रास देत आहे हे आपल्या डोळ्यांनी बघतात। आणि हे बघा, मला खरंच इतकं छान वाटतं दादा, काय सांगू तुला। आता मात्र हे सर्व तुमच्या हातातून निष्ठून सर्व काही माझ्या अनिकाच्या पदरात चाललेलं आहे, तर आता ह्या गोष्टीचं सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे, हो की नाही। आणि सेलिब्रेट तर करायला हवं म्हणून वहिनी, अगं मी तुझ्या आवडती जिलेबी आणलेली आहे। तेव्हा मात्र आता तिच्या तोंडात जिलेबी भरण्याचा प्रयत्न करत आहे आणि बघ अगं, ह्या माझ्या यशामध्ये तू आनंदी म्हणजे सामील नाही होणार का? तुला आनंद तर झालेला आहे, मग घे ना, छोटासा तुकडा आहे। अगं वहिनी घे ना, म्हणून आता कामिनी मात्र खूप हसत असते आणि अन्नपूर्णा आजीच्या तोंडात बळजबरीने मात्र आता तो जिलेबीचा तुकडा भरवते। आणि हे बघ अगं, तुझा विश्वास आहे तो कधीच संपलेला आहे। मी जो डाव टाकला तो मात्र तुला कधीच कळलेला नाही तर। आणि आता मात्र गाणं गुणगुणायला सुरुवात करते। आता माझी टाळी मीच देते अगदी, नाच ग वहिनी नाच, असं म्हणून आता इतकी हसत असते। अन्नपूर्णा आजीला काही कळत नाही, परंतु आता ह्या कामिनीने मात्र तिला खूप त्रास देण्याचा प्रयत्न चालवलेला आहे। अगं तुला आठवते का, एवढ्या अगदी 4-4 लोकांमध्ये तू माझ्या कानामागे मारली होती, हे तुला आठवते का? म्हणून तिला आता अगदी त्रास देत असते। आता आजोबांना इतका राग येतो, आजोबा रागाने मात्र कामिनीकडे बघत असतात। कामिनी पुढे म्हणते की अगं तू सगळ्यांच्या समोर माझ्या कानामागे दिली होती, त्यावेळेस मात्र मी अगदी शांत होते, कुणासमोर काही बोलले नव्हते, पण आता मात्र माझी पाळी आहे म्हणून आता ही कामिनी जोरात अन्नपूर्णा आजीच्या तोंडात देते। आता आजोबांना मात्र हे बघून खूप मोठा धक्का बसतो। आजोबांना इतका राग येतो, असं वाटतं की आता उठावं आणि ह्या कामिनीचा हात धरावा, कारण अन्नपूर्णाला बळच आता ती त्रास देत आहे जबरदस्तीने। मात्र आजोबांना काही बघवत नसतं आणि कामिनी मात्र आपल्या हाताकडे बघते आणि अन्नपूर्णा आजीच्या तोंडात मारून आता म्हणते की इतकी वर्ष तू तर माज केलास आणि तुझ्या नवऱ्याची ही ढकल गाडी, पण तरी सुद्धा तू काही थकली नाहीस, पण आज मात्र मी तुझी काय अवस्था केली बघतेस ना, तू एका जिवंत मुर्द्यासारखी तू पडून आहे, काही करू शकत नाही आणि या सगळ्याचा काय उपयोग आहे, काळजी करू नको बर का। आणि हे बघ, तुला छळण्याचे मात्र माझ्याकडे आणखीन बरेचसे मार्ग आहेत आणि ते सर्व कसे करायचे त्याचा बंदोबस्त मी नीट करते, तू काही काळजी करू नको। आणि परत अन्नपूर्णा आजीच्या सनकने एक तोंडात देते आणि म्हणते की काय आहे हे तर किती कंटाळवाणं आहे, यातच काहीच मजा येत नाही। आजोबांना मात्र आता आणखीन राग येतो, रागाने मात्र ते कामिनीकडे बघतात आणि हे बघ, आता मात्र हे जे काही घडत आहे तर ते तू बरी असताना घडले असते तर आता बघायला इतकी मजा आली असती, काय सांगू तुला, आणि मला मारताना सुद्धा इतकी मजा आली असती, तर त्याला तोड नाही। म्हणून आता कामिनी खूप हसत असते आणि याला तोड नाही, काय करणार, मी समाधानी आहे आणि हे बघ जे काही मिळतं त्यात अगदी समाधान मानणारी बाई आहे मी। ही संपत्ती आणि वैभव मात्र खूप कष्टाने जमवलं होतं, परंतु देवाने मात्र तुला आता काय हा दिवस दाखवला आणि तुझ्या नशिबाचे काय हे भोग आले। आणि हे बघ, हे सगळं काही अगदी आमच्या हाती पडलं अगदी आणि हे बघ, एकदा मात्र तुझं जे काही अगदी हे अधिकार आहे, हे सगळे अधिकार आणि कागदावरचे जे हक्क आहे ते सगळं काही माझ्या अनिकाच्या नावावर होणार आहे तर। आणि हे बघ, आता मात्र इतके काही अगदी लोकांमध्ये आता मी इतके लोक बघितलेले आहेत की त्या सगळ्यामध्ये आता पहिला नंबर कुणाचा लागत असेल तर वहिनी तो फक्त तुझा म्हणजे अन्नपूर्णा महाजनचा। माझ्या वहिनीचा मात्र मूर्ख नंबर 1 आणि खरंच किती बावळट आहे। आणि ठीक आहे, तुझं हे बावट असणं माझ्या पथ्यावरच पडलेलं आहे। आणि काय रे दादा, ढकल गाडी नंबर 2 आणि लगेच आता आजोबांची गाडी आहे म्हणजे ती व्हीलचेअर आहे तर ती जोरात ढकलून देते। आजोबा मात्र आता भिंतीजवळ जाऊन अगदी पडतात आणि अन्नपूर्णा आजीच्या जवळ येऊन म्हणते की अगं, माझ्या हातून तुला जर वाचायचं असेल तर मात्र तू अशीच पडून राहा आणि आता मात्र यापुढे माझं राज्य कसं चालत आहे फक्त आणि फक्त बघत राहायचं, त्यामध्ये तुला बोलण्याची आणि काही करण्याची मुभा नसेल, कळले ना तुला आता हे सर्व, फक्त आणि फक्त बघतच राहायचं। आणि आता अन्नपूर्णा आजीला अगदी तिचे पाय धरते आणि तिला स्वतःच्या पायावर उभं राहा असं म्हणत असते। आता अन्नपूर्णा आजीला
मात्र काही उभं राहता येत नाही, पण तरी सुद्धा तिला त्रास देण्यासाठी आता ही आणि अन्नपूर्णा आजीला धरून म्हणते की वहिनी उभी राहिली, कोणी नाही बघितली, दादांनी पाहिली असं म्हणून आता बिचाऱ्या अन्नपूर्णा आजीला इतका त्रास देऊन ती अगदी धरून तिला चालवत असते. आणि आता बाबांना मात्र आता इतकं वाईट वाटतं, अन्नपूर्णाची काळजी वाटते आणि आता अन्नपूर्णा आजीला मात्र उभं करते करते आणि लगेच सोडून देते. बिचारी अन्नपूर्णा आजी आता डोक्यावर पडते आणि तेवढ्यात रागिनी धावत येते. रागिनी आता कामिनीला म्हणते की आई तू असं काय करतेस, अगं हे बघ तुला राजन शोधतोय, चल लवकर, आणि त्या गौरीला सुद्धा चल पटकन चल. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे नयनतारा मात्र आता पेपर वाचत असते आणि आता ती साधनाताईला ग्रीन टी आणण्यासाठी सांगते. आता मात्र आणि आता पेपरमध्ये जी काही बातमी आहे तर ती बातमी मात्र आता प्रसिद्ध उद्योजिका अन्नपूर्णा महाजन आपली सगळी संपत्ती त्यांच्या लहान नातीच्या नावावर म्हणजे अनिकाच्या नावावर करत आहे असं मात्र आता त्या पेपरमधील न्यूज आहे तर ती मोठ्याने वाचते. आता हे सर्व साधना मावशी म्हणजे गौरी ऐकते आणि ही न्यूज वाचून मात्र आता नयनतारा मॅडमला टेन्शन येते आणि त्या हे सर्व का असं करत असेल असं मात्र आता मोठ्याने म्हणत असतात. आणि तेवढ्यात गौरी मात्र आता त्यांच्यासाठी ग्रीन टी घेऊन येते. त्यावरती आता गौरी विचारते की काय हो, काय झालं मॅडम, तुम्ही इतक्या काळजीमध्ये का दिसतात. तेव्हा आता नयनतारा म्हणते की अहो साधनाताई बघा पेपरमध्ये काय न्यूज आली ही, आणि अन्नपूर्णा महाजन तर तुम्हाला माहितीच आहे आणि त्यांची मोठी ना परत आली नाही तर अन्नपूर्णा आहे तर त्यांची सगळी संपत्ती मात्र त्यांच्या लहान नातीच्या म्हणजे अनिकाच्या नातीवर म्हणजे तिच्या नावावर करणार आहे, तर म्हणजे त्या मूर्ख अनिकाच्या नावावर. आणि नक्की यांना काय झालं असेल. तेव्हा आता गौरी म्हणते की हे बघा मॅडम मात्र तुम्ही काहीतरी करा आणि यातून सगळ्यांना बाहेर काढा, म्हणजे अन्नपूर्णा आजींना बाहेर काढा. त्यावर तर नयनतारा म्हणते की मी काहीही करेल, परंतु आता त्या तिथे बसलेल्या आहेत ना ती अनिका आणि कामिनी आणि त्या रागिनी, ह्या तिघी जणी, आणि ही कामिनी आणि रागिनी मात्र सगळी काही संपत्ती त्या अनिकाच्या नावावर करणार आहे. आणि ती अनिका एकदम महामूर्ख आहे, सगळी संपत्ती आहे तर अगदी फस्त करून टाकेल. त्यातून आता मात्र एकच मार्ग आहे की अन्नपूर्णा मॅडमने मात्र आता सगळी काही सत्ता ही आपल्या हाती घ्यायला हवी. आणि त्या बिचाऱ्या तरी काय करणार, कारण ते आजारी आहे, कोणी काहीच करू शकणार नाही आणि आपल्या हातामध्ये आता हे अगदी असंच आहे की फक्त बघत राहणं. तेव्हा मात्र आता गौरी ही आपल्या मनात म्हणते की सासूबाई मला माफ करा आणि तुमची नात जिवंत आहे आणि ती पण आता याच शहरामध्ये, आणि ना मी अगदी तिच्या येऊ शकते म्हणजे तुम्हाला तिची ओळख सांगू शकते, आणि ना काही देव तरी आपली किती परीक्षा बघतोय तेच कळत नाही. आणि आता ह्या गौरीला सुद्धा खूप टेन्शन येतं, काही झालं तरी मात्र आता ही प्रॉपर्टी त्या अनिकाच्या नावावर व्हायला नको, कारण आता रागिनी, कामिनी आणि अनिका ह्या कशा आहेत हे गौरीला सुद्धा माहिती असते. त्यानंतर मात्र आता इकडे हा जो काही सुरजा आहे तर तो इकडे सुद्धा आता या मालिकेत आहे, कारण वैशाली आणि सुरजा या दोघांचं जे काही प्रेम आहे तर तो वैशालीचा हात धरतो. आणि आता ती वैशाली म्हणते की सुरजा हे बघ तू का हट्टाला पेटलेला आहेस, माझा हात सोड. सुरजा म्हणत असतो की हे बघ मी तुझा हात नाही सोडणार, आणि का तुझ्या घरचे इतके हट्टाला पेटलेले आहेत की तुझं लग्न ठरवतात, किती काही झालं तरी शेवटी तू माझीच राहणार. त्यानंतर आता इकडे मात्र कमळे आणि निंगी एकमेकींबरोबर बोलत येत असतात अनिकाबद्दल. आणि आता दोघे जेव्हा समोर बोलत बोलत येतात तेव्हा मात्र आता हा सुरजा आणि वैशाली एकमेकांच्या हातामध्ये जो हात आहे तर वैशाली जबरदस्तीने सुरजाला हात सोडवायला सांगत असते. आणि तेवढ्यात कमळे आणि निंगी हे सर्व बघतात आणि धावतच मात्र आता ह्या दोघांजवळ येतात. तेव्हा मात्र आता सुरजा म्हणत असतो की नाही सोडणार, कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे. तेवढ्यात कमळी धावत येते आणि म्हणते की काय रे तुझं काय सुरू आहे नक्की, दिवसा ढवळ्या मात्र तू मुलींचा हात धरतोय ते पण जबरदस्तीने. तेव्हा आता सुरजा मात्र कमळी आणि निंगी ह्या दोघींना म्हणतो की चंदामंदा तुम्ही निघा इथून, आमचा पर्सनल मॅटर आहे आणि तुम्हाला मात्र आमच्यामध्ये नाक खुपसण्याची काही गरज नाही. तेव्हा आता निंगी म्हणते की हे बघ शांत हो, हे बघ आमच्या समोर मात्र रुबाब दाखवू नको, ही कमळी आहे ना ती आमच्या कॉलेजची जीएस आहे, मी सरळ तुला आता प्रिन्सिपल सरांसमोर नेईन. तेव्हा आता सुरजा म्हणतो की हे बघ मी घाबरत नाही, तुला जे काही करायचे असेल ते तू कर. त्यावरती कमळी म्हणते की हे चूक तर तूच करतो आणि वर आम्हालाच मास दाखवतोस. त्यावरती आता सुरजा कमळीला तायडी म्हणतो आणि हे बघ मी मात्र चूक नाही करत, तर मी आता वैशालीवर प्रेम करतोय आणि वैशाली सुद्धा माझ्यावर प्रेम करते. त्यावरती कमळी आता वैशालीला विचारते की काय ग हा काय म्हणतोस, याच्यावर प्रेम आहे का तो तुला मुद्दाम चिडतोय. तेव्हा लगेच आता
ही वैशाली म्हणते की नाही, तो मला छेडत वगैरे काही नाही, माझं सुद्धा त्याच्यावर प्रेम आहे. हे बघ, आता आमचं एकमेकावर प्रेम तर आहे, परंतु माझ्या घरच्यांनी माझं लग्न दुसरीकडे ठरवलेलं आहे. त्यावर आताच लगेच सुरजा म्हणतो की हे बघ, लग्न विघ्न नाही, दुसरीकडे मी तुला लग्न नाही करून देणार. मी तुला शेवटचं सांगून ठेवतो, माझं लग्न होईन तर ते तुझ्याशीच, आणि आता जे काही असेल ते फक्त आणि फक्त तुझ्याशी. आणि हे बघ, अख्खं जग जरी मध्ये आलं तरी सुद्धा माझं लग्न हे तुझ्याशीच होणार. कॉलेजमधून उचलून मी तुला घेऊन जाईल. तेव्हा आता कमळी म्हणते की हे बघ, असली दादागिरी मात्र येथे नाही चालणार, मी तुला सांगून ठेवते. त्यावरती आता वैशाली म्हणते की अगं हे बघ, अगं दादागिरी नाही तर त्याचा तो रुबाब आहे. तर आता हे ऐकून मात्र निंगी आणि कमळी एकमेकींकडे बघत असतात. तर आता वैशाली म्हणते की अख्खं गाव त्याला मानतात. तेव्हा आता निंगी म्हणते की म्हणजे तू सुद्धा त्याला इतकं मानते. त्यावरती कमळी मात्र आता सुरजाला म्हणत असते की हे बघ, अरे आमच्या इकडे मात्र या पळून जाण्याला काय म्हणतात की पळकुटा. तेव्हा आता लगेच सुरजा म्हणतो की मी कुठे पळून जाणार आहे, सर मी हिच्या घरच्यांना मागणी घालणार आहे. तर त्यावर आता कमळी म्हणते की अरे ती अजून शिकत आहे आणि तू मात्र असं करून तिच्या शिक्षणामध्ये अडथळा निर्माण करतोय, आणि इथे येऊन मात्र तू तिला अगदी जबरदस्ती करतोय, आणि आता मात्र तिच्या शिक्षणात एक खूप मोठा अडथळा येतो आणि तू जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत आहे आणि तू तिला अडचणीत टाकण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावरती मात्र आता वैशाली म्हणते की अगं तसं नाही, अडचणीत वगैरे नाही. आणि सुरजा मात्र कमळीला म्हणतो की तायडे, तुझं मात्र आता हे आपल्याला पटलं, तू लेक्चर मात्र चांगलं देते, आणि खरं तर आजपर्यंत कुणावर जीवापाड प्रेम केलेलं तू दिसत नाही, आणि जर तू केलं असतं तर प्रेम वाटेतील काटा मात्र कधीही बनत नाही, हे लक्षात ठेव. आणि हे पण आपण मात्र कुणावर जीवापाड प्रेम केलं तर आपण मात्र जीव द्यायला सुद्धा तयार होतो आणि जीव घ्यायला सुद्धा तयार असतो, हे लक्षात ठेव. आणि वैशालीला म्हणतो की जर तुमच्या घरच्यांनी मात्र आता आणखीन हट्ट केला तर मी सुद्धा मात्र सुट्टी देणार नाही, हे लक्षात ठेव. अख्ख्या जगाला आग लावेन परंतु लग्न मात्र वैशाली तुझ्याबरोबरच करेल. आता वैशाली हे सर्व ऐकून कमळीला म्हणते की कमळे तू सांग आता, याला तर ऐकायला तयार नाही, एकतर माझ्या घरचे सुद्धा ऐकत नाही, आणि याला मी किती वेळ समजावून सांगू, माझ्यासारखी दुसरी कोणीही याला भेटेल. तेव्हा लगेच आता तो सुरजा म्हणतो की नाही, मला तुझ्यासारखी नकोय तर तूच पाहिजे. आणि सुरजा मात्र आता वैशालीला म्हणतो की तुझ्या लेक्चरची वेळ झाली असेल, आपण लेक्चर सुटल्यानंतर आता भेटूया. आणि कमळीला म्हणतो की तायडे थँक्यू, आणि भेटू आपण लवकरच. आणि आता सुरजा तिथून निघून जातो. तर आता निंगी कमळीला म्हणते की कमळे, अगं बघ ना ती किती शिकलेली वाटते, आणि हा सुरजा बघ कसा आडाणी वाटतो, ती रासवट. तेव्हा आता लगेच कमळी म्हणते की हो ना, कदाचित मात्र त्याचा रासवटपणाच आता वैशालीला आवडला असेल. निंगी म्हणते की अगं कमळे, असला माणूस पाहिजे आहे की जो म्हणतो की मला दुसरी नकोय तुझ्यासारखी, परंतु तूच पाहिजे. आता कमळी मात्र निंगीची गंमत करते आणि म्हणते की जा तू सुरजाला जाऊन विचार, ती नको म्हटली तर मी हो म्हणेल. त्यावर आता निंगी सुद्धा हसून म्हणते की खरंच विचारू का. तर कमळी म्हणते की अगं तू डोक्यावर पडलेली आहेस का, आणि हे बघ अगं दुसऱ्याच्या कुणाच्या तरी लव्ह स्टोरीत असं व्हिलन बनायचं नसतं. आणि निंगी परत म्हणते की कमळे, अगं त्याला एखादा भाऊ आहे का, विचारून बघू का मी त्याला. कमळी तिच्या हाताला धरते आणि 150 शहाणे चल लवकर असं म्हणून तिला घेऊन जाते. त्यानंतर इकडे राजन मात्र आता फोनवर बोलत असतो की माझी गौरी कुठे आहे, 4-5 दिवस झाले ती मुंबईतच होती आणि मी तिला येथे भेटलो होतो, परंतु 4-5 दिवस झाले ती कुठे गायब झाली माहिती नाही. बहुतेक ती गावी गेली असेल, आणि तुम्ही गावी जाऊन तिचा शोध घ्या, तुम्हाला ती बहुतेक तेथे सापडेल. आणि हे बघा तिच्यासोबत माझी मुलगी सुद्धा असेल, एकदा की माझी गौरी सापडली तर माझी मुलगी नक्की सापडेल. त्यानंतर आता तो व्यक्ती मात्र राजनला गौरीचा फोटो मागतो. तेव्हा आता राजन म्हणतो की बरं ठीक आहे. आता गौरीचा फोटो शोधत असतो, कपाटामध्ये इकडे तिकडे बघत असतो, परंतु आता एकही फोटो काही सापडत नाही. तेव्हा आता राजन विचार करतो, मी तर अगदी सगळ्या कॉफी फोटो ज्या आहेत तर त्या ऑलरेडी काढून ठेवल्या होत्या, मग इतक्या साऱ्या आता त्या फोटोच्या कॉफी गेल्या कुठे, आणि आता मी तुम्हाला फोटो शोधतो आणि पाठवतो असे बोलून आता राजन मात्र फोटो शोधायला घेतो. की माझ्या ड्रॉवरला कोणीतरी हात लावलेला आहे हे राजनच्या लक्षात येते, आणि राजन सगळीकडे आता तो फोटो शोधत असतो. आणि तेवढ्यात त्याला आता फोटो शोधत असताना मात्र तुम्ही अगदी जळण्याचा वास येतोय, आणि तो स्वतःला विचारतो की नक्की काय जळत आहे. त्यानंतर आता रागिनी आणि कामिनी मात्र गौरीच्या प्रत्येक वस्तू आणि सगळे फोटो आता जाळत असतात. गौरीची एकही आठवण या घरामध्ये राहणार नाही.
आणि सगळ्या काही आठवणी आता जाळून टाकायच्या. आणि तेवढ्यात मात्र राजन समोरून येतो आणि ह्या दोघींना फोटो जाळताना बघतो. आणि त्या क्षणी मात्र राजन आता हे सर्व बघून रागिनी असं जोरात ओरडतो आणि रागिनीला रागाने विचारतो की तू हे काय केलंस. त्यावरती आता रागिनी म्हणते की काय केलंस म्हणजे तुला या बाईच्या आठवणी घरात हव्या आहेत का, कारण या बाईची एकही आठवण मात्र मी घरामध्ये राहून देणार नाही. त्यावरती मात्र आता लगेच राजन म्हणतो की तुला हे सर्व करताना लाज कशी वाटली नाहीस. आणि हे बघ अगं माझ्या गौरीचे फोटो होते ते, आणि तू कुणाला विचारून हे सर्व केले. म्हणून मात्र आता ते जे आगीतील फोटो आहे तर तो बाजूला काढायला घेतो. तोच लगेच कामिनी मात्र अगदी त्याचा हात धरते. कामिनी मात्र आता राजनला म्हणते की कुणाला विचारून म्हणजे तू नक्की काय विचारतो. आजपर्यंत मात्र माझ्या या मुलीने खूप काही सहन केले, मूठपणे सगळ्या काही गोष्टी सहन केल्यात आणि याला कारणीभूत तू आणि तुझी आई आहे. घरात एक बायको असताना मात्र तुम्ही गाववाला एका बाईला शोधत बसत आहे आणि एवढं होऊन सुद्धा मात्र तुम्ही इला अगदी कुठल्याही मुलीला इची मुलगी मानायला सांगतात. अरे राजन, म्हणूनच तुझी मुलगी मात्र तुला बाप मानत नाही हे लक्षात घे, कारण तुम्ही सतत तिला अशी फिलिंग्स निर्माण करून दिलेली आहे. तो मात्र या घरामध्ये आम्हाला कुणालाही नकोय, म्हणून मात्र ती अगदी अशी वागत आहे. आता बघूयात की वहिनीची नात येथे कशी येते ते. आणि आज रात्री फक्त 12 पर्यंत वेळ आहे आणि त्याच्यानंतर जी काही तारीख बदलेल आणि त्या बदललेल्या तारखेनुसार सर्व प्रॉपर्टी मात्र माझ्या अनिकाच्या नावावर होईल. आणि हे असं वहिनीने चक्क लिहून दिलेलं आहे आणि तू ह्या सर्व गोष्टीला साक्ष होता आणि हे सर्व तुझ्या लक्षात असेल तेव्हा मात्र आता राजनच्या डोळ्यात पाणी येते. त्यानंतर इकडे अन्नपूर्णा आजी अजून सुद्धा खाली तशीच बेशुद्ध पडलेली असते. आजोबांचा अगदी जीव कासावीसा होतो आणि ते अगदी त्यांच्या जीवाची अगदी अन्नपूर्णाला उठवण्यासाठी तळमळ सुरू असते. तर त्यांना खुर्चीवरून व्यवस्थित उठता येत नाही म्हणून ते देवाचा धावा करतात आणि देवाला विचारतात की देवा, अरे तुला हे सर्व बघवतं तरी कसं आणि का देवा तू गप्प बसलास. म्हणून आजोबांचे डोळे भरून येतात. अरे कोणीतरी माझ्या अन्नपूर्णाला वाचवा भगवंता, अरे कुणाला तरी माझ्या अन्नपूर्णाची दया येऊन ज्या मदतीला कुणाला तरी पाठवरे. आणि अन्नपूर्णा मी तर तुझ्यासाठी खरंच काही करू शकत नाही. म्हणून बाबांना खूप वाईट वाटून त्यांचे डोळे भरून येतात. आणि त्याच वेळेस इकडे कमळीला अन्नपूर्णा आजींची आठवण येते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता आजोबांचा जीव कासावीस झालेला असतो. अन्नपूर्णा आजींच्या मदतीला कोण येईल म्हणून तेवढ्यात कमळीला इकडे वाईट स्वप्न पडतं आणि स्वप्नातून ती अगदी मोठ्याने ओरडत जागी होते. तेव्हा आता निंगी विचारते की काय झालं कमळी, तू अशी का ओरडलीस. त्यावरती कमळी म्हणते की नाही अगं कुणाला तरी काहीतरी झालेलं आहे 100%. म्हणून निंगी आणि कमळी घाईने सायकलवर आता अन्नपूर्णा मॅडमच्या बंगल्यावर येतात, परंतु वॉचमन मात्र त्यांना आतमध्ये येऊन देत नसतात. कमळी म्हणते की काही झालं तरी आम्हाला अन्नपूर्णा आजींना भेटायचं. आणि तेवढ्यात रागिनी मात्र आता वॉचमनला सांगते असे गावच्या मुली मात्र आपल्या घराच्या आत यायला नकोय. त्यानंतर आता इकडे गौरी देवी यायला हात जोडते आणि म्हणते की काय करू मी, मला काहीतरी मार्ग दाखव. म्हणून दोन्ही हात जोडून आता ती रडत असते. त्यानंतर आता इकडे ऋषी कमळीला फोन करतो आणि मी तिकडे येतो असं म्हणतो. म्हणून तो कमळीला भेटायला येतो. त्यावर आता कमळी विचारते की काय झालं. त्यावर आता ऋषी म्हणतो की आमच्या साधना मावशी अन्नपूर्णा आजींच्या नातीबद्दल काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा मात्र आता गौरी जो काही कमळीचा फोटो आहे तर तो मात्र ऋषीच्या हातात देते आणि हीच अन्नपूर्णाची नात आहे असं सांगते. तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.